एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला। दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंचा राजीनामा, फडणवीसांच्या गळ्यात सीएम पदाची माळ, सूत्रांची माहिती। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला। राज्यपालांकडून एकनाथ शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे। उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीस लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी देखील सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती। भाजपचे 10 तर शिंदेचे 6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे। तर अजितदादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती। 2 ते 3 दिवसात सरकारची वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल असं तटकरेंनी म्हटलंय। मला विश्वास आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये राज्यामध्ये जे आज प्रचंड असं बहुमत महायुतीला राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या माध्यमातून नवीन सरकारची वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल। कोणत्याही कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवाय, या शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे। सभी पार्टी के नेता तो मोदी जी हैं, तो इसलिए वो तीनों पार्टी के मुखिया होने की वजह से वो डिसाइड करेंगे, लेकिन मित्रों के कोई भी कागज पे आंख मूंद के साइन करने वाला सीएम उनको चाहिए।